नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। पिंपळगाव पिसा येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिरात चोरी, 64,000चे सोन्या चांदीचे दागिने व दानपेटी लंपास। श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील रेणुका माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील सुमारे 300 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, 260 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पादुका, अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ तसेच दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण सुमारे 64,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी पोलीस पाटील सुनील प्रकाश शिवणकर राहणार पिंपळगाव पिसा यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार मंदिराचे पुजारी गणेश रघुनाथ शेळार यांनी 17 जुलै रोजी रात्री नियमित पूजा करून मंदिर बंद केले होते। मात्र 18 जुलै रोजी सकाळी सुमारे 7:21 मंदिराचे मुख्य कुलूप तुटलेले दिसून आले। त्यानंतर ग्रामस्थांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, PSI मोहन गाजरे, श्वान पथक तसेच फॉरेन्सिक लॅब पथकाने भेट दिली। मंदिर परिसराची पाहणी करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला असून परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून लवकरच आरोपी गजाआड केले जातील अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी दिली। सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।